पुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ चतुर्दशोऽध्यायः। तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम्, सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ। देवी सत्वे लुब्धके सुखज्ञानांची पाशके, ओढी जती मग खुडके मृगू जैसा। मग ज्ञाने चडफडी जाणीवीचे खुरखोडी, स्वयं सुख हे धाडी हातीचे गा। तेव्हा विद्या माने तोखे लाभ मात्रे हरिखे, मी संतुष्ट हेही देखे श्लाघो लागे। म्हणे भाग्यना माझे आजी सुखिये नाही दुजे, विकाराष्टके फुंजे सात्विकाचे नी। आणि येणे ही नसरे लाकड लागे दुसरे, जे विद्वत्तेचे भरे भूत आंगी। आपणची ज्ञानस्वरूप आहे, ते गेले हे दुःख न वाहे। की विषय ज्ञाने होये गगना एवढा, रावो जैसा स्वप्नी रंकपणे रेघे धानी। तो दो दाणा मानी इंद्रो नामी, तैसे गा देहातीता जाले या देहवंता। हो लागे पंडुसुता बाह्य ज्ञाने, प्रवृत्ती शास्त्र बुझे यज्ञ विद्या उमजे। किंबहुना सुझे स्वर्गवरी, आणि म्हणे आजी आन मी वाचून नाही सज्ञान। चातुर्य चंद्रा गगन चित्त माझे, ऐसे सत्व सुख ज्ञानी जीवासी लावून कानी। बैलाची करीवानी पांगुळाची आ, आता हाची शरीरी रजी जिया परी। बांधी जेते अवधारी सांगी जैल, रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम्। तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम्। हे रजयाची कारणे जीवाते रंजवू जाणे। हे अभिलाखाचे तरुणे सदाची गा। हे जीवी मोटके रिगे आणि कामाच्या मदी लागे। मगवारया वळघे तृष्णेची या, घृती आंबुखूनी आगियाळे। वज्राग्नीचे साधुकले आता बहुथे कुले आहे तेथ। तैसी खवळे चाड होय दुःखा सकट गोड। इंद्रश्री ही साकड गमो लागे, तैसी तृष्णा वाढिनलिया। मेरू ही हाता आलिया, तरी म्हणे एखादिया दारुणा वळघो। जीविताची कुरोंडी ओवाळू लागी कवडी। मानी तृणाची जोडी कृतकृत्यता। आजी असते वेची जेल, परी पाहे काय की जेल। ऐसा पांगी वडील व्यवसाय मांडी। म्हणे स्वर्गाहन जावे, तरी काय तेथे खावे। या लागे धावे याग करू, व्रता पाठी व्रते आचरे इष्टापूर्ते।
काम्या वाचून हाते शिवणे नाही. पै ग्रीष्मांतीचा वारा विसावो नेणे वीरा, तैसा न म्हणे व्यापारा रात्र दिवस. काय चंचळू मासा कामिनी कटाक्षू जैसा, लवला हो तैसा विजूही नाही. ते तुले निगा वेगे स्वर्ग संसार पांगे, आगी माझी रिगे क्रियांची ये. ऐसा देही देहा वेगळा, ले तृष्णेची साखळा, खटाटोपू वाहे गळा व्यापाराचा. हे रजोगुणाचे दारुण देही देहियासी बंधन, परिस आता विंदाण तमाचे ते. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां, प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. व्यवहाराचे हि डोळे मंद जिणे पडळे, मोहरात्रीची काळे मेहुडे जे. अज्ञानाचे जियाले जया एका लागले, जिणे विश्व भुलले नाचत असे. अविवेक महामंत्र जे मौढ्य मद्याचे पात्र, हे असो मोहनास्त्र जीवासी जे. पार्था ते गातम रचून ऐसे वर्म, चौखुरी देहात्म मानियाते. हे एकची कीर शरीरी माझो लागे चराचरी, आणि तेथ दुसरी गोठी नाही. सर्वेंद्रिया जाड्य मना माझी मौढ्य, मालाती जे दार्ढ्य आलस्याचे. आंगे आंग मोडा मोडी, कार्य जाती अनावडी, नुसती परवडी जांभयांची. उघडियाची दिठी देखणे नाही किरीटी, नाळविताची उठी वो म्हणुनी. पडिली धोंडी नेणे कानी मुरडी, तयाची परी मुरकुंडी उकलू नेणे. पृथ्वी पाताळी जावो का आकाशही वरी येवो, परी उठणे हा भावो उपजो नेणे. उचितानुचित आघवे झासुरता नाठवे जीवे, जेथीचा तेथ लोळावे ऐसी मेधा. उभवूनी करतळे पडी घाये कपोळे, पायाचे शिरियाळे मांडू लागे. आणि निद्रे विषयी चांगू जीवी आथी लागू, झोपी जाता स्वर्गू वावो म्हणे. ब्रह्मायू होईजे मा निजे लियाची असिजे, हे वाचूनी दुजे व्यसन नाही. का वाटे जाता ओघे काल्हा ताही डोळा लागे, अमृत ही परी नेघे जरी नीद आली. देवीची आक्रोश बळे व्यापारी कोणे एके वेळी, निघाले तरी आंधळे रोषे जैसे. केधवा कैसे रहाटावे कोणेसी काय बोलावे, हे ठाकते की नागवे हे ही नेणे. वणवा मिया आघवा पाखे पुसोनी घेयावा, पतंगू पाहावा घाली जीवी. तैसा वळघे साहसा अकर्णीच दिवसा, किंबहुना ऐसा
प्रमादुरुचे एवं निद्रालस्य प्रमादी तम इया त्रिबंधी बांधे निरुपाधी चोखटाते जैसा वन्ही काष्ठी भरे तै दिसे काष्ठाकारे व्योम घटे आवरे ते घटाकाश नाना सरोवर भरले तै चंद्रत्व तेथे बिंबले तैसे गुणाभासी बांधले आत्मत्व गमे सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत रजः सत्वं तमश्चैव तमः सत्वं रजस्तथा पै हरोनी कफवात जै देही आटोपे पित्त तै करी संतप्त देह जीवी का वरिष आतप दैसे जिणवनी शीतची दिसे तेव्हा होय हिव ऐसे आकाश हे नाना स्वप्न जागृती लोपोनिये सुषुप्ती तै क्षणो एक चित्तवृत्ती तेची होय तैसी रजतमे हारवी जै सत्व माजू मिरवी तै जीवा करवी म्हणवी सुखिया नामी तैसेची सत्वरज लोपोनि तमाचे भोज वळघे तै सहज प्रमादी होय तयाची गा परिपाठी सत्वतमाते पोटी घालून जिव्हा उठी रजो गुण तेव्हा कर्मा वातूनि काही आन गोमटे नाही ऐसे मानी देही देह राजू त्रिगुण वृद्धी निरूपण ती श्लोकी सांगितले जाण आता सत्वादी वृद्धी लक्षण सादर परियेसी सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्याद् विवृद्धं सत्वमित्युत लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदान् लोका नमलान् प्रतिपद्यते रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते पै रजतम विजये सत्वगादेहि वाढता चिन्हेति ये ऐसी होती जी प्रज्ञा आतुली कडे न समाती बाहेरी ओसंडे वसंती पद्मखंडे द्रुती जैसी सर्वेंद्रियांच्या आंगणी विवेक करी राबणी
साचची करचरणी होती डोळे राजहंसा पुढे साचूची आगरडे तोडी जीवी झगडे क्षीरनीराचे तेवी दोषा दोष विवेकी इंद्रियेची होती पारखी नियमो बारे पायकी ओळगे तै नाईकणे ते कानची वाळी न पहाणे ते दिठीची गाळी अवाच्य ते टाळी जीभची गा वाती पुढा जैसे पळो लागे काळवसे निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नोहे धाराधर काळे महानदी उचंबळे तैसी बुद्धी पघळे शास्त्र जाती अगा पुनवीच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी ज्ञानी वृत्ती तैसी फाके सैंघ वासना एकवटे प्रवृत्ती ओहटे मानसविटे विषयावरी एवं सत्व वाढे तै हे चिन्ह पुढे आणि निधन ही घडे तेव्हाची जरी का पाहालेनी सुयाणे जालया परगुणे पढियंती पाहुणे स्वर्गौनिया तरी जैसीची घरीची संपत्ती आणि तैसीची औदार्य धैर्य वृत्ती मा परत्रा आणि कीर्ती कानो हावे मग गोमटी यातया जावळी असे धनंजया तेवी सत्मी जाणे देहा के आथी गा जी स्वगुणी उद्भट घेऊन सत्व चोखट निगी सांडूनी कोपट भोगक्षम हे अवचटे ऐसा जो जाये तो सत्वाचा चिनवा होये किंबहुना जन्मला हे ज्ञानी हा माझी सांगपा धनुर्धरा रावो रायपणे डोंगरा गेलिया अपुरा होय काई ना तरी येथींचा दिवा नेलिया सेजिया गावा तो तेथे तरी पांडवा दीपची की तैसी ते सत्वशुद्धी आगळी ज्ञानेसी वृद्धी तरंगावो लागे बुद्धी विवेकावरी पै महदादी परिपाठी विचारुनी शेवटी विचारा सकटपोटी जिरोनी जाय 36 37 24 25 तिन्ही नुरो निस्वभावे चतुर्थ जे ऐसे सर्वजे सर्वोत्तम जाले असे जया सुगम तया सवे निरुपम लाहे देह इयाची परी देख तम सत्व अधोमुख बैसोनी जै आगळीक धरी रज आपुलिया कार्याचा धुमाड गावी देहाचा माजवी तै चिन्हांचा उदयो ऐसा पांजरली वाहुटुळी करी वेगळ वेटाळी तैसी विषयी सरळी इंद्रिया होय परदारादी पडे परी विरुद्ध ऐसे नावडे मग शिळीयेचे नितोंडे सैंघचारी हा ठायवरी लोभू करी स्वैरत्वाचा राभू वेटाळिता अलाभू ते ते उरे आणि आड पडलिया उद्यम जाती भलतिया
प्रवृत्ती धनंजया हातून काढी तेमीची खादा प्रासादू का करावा अश्वमेधू ऐसा अचाट छंदू घेऊनी उठी नगरीची रचावी जलाशये निर्मावी महावने लावावी नानाविधे ऐसैसा अफाटी कर्मी समारंभू उपक्रमी आणि दृष्टादृष्टकामी पुरे न म्हणे सागरू ही सांडी पडे आगीन लाहे तीन कवडे ऐसे अभिलाषी जोडे दुर्भरत्व स्पृहा मना पुढा पुढा आशेचा घे दवडा विश्वघापे चाडा पाया तळी इत्यादी वाढता रजी ये चिन्हे होती साजी आणि ऐशा समाजी वेचे जरी देह तरी आघवाची इही परिवारला आणि देही रिगे परी योनिही मानुषीची सुरवाडीसी भिकारी वसोपा राजमंदिरी तरी काय अवधारी रावो होईल बैल तेथे करबाडे हे न चुके गा पुढे नेई जो का वऱ्हाडे समर्थाचे नी म्हणूनी व्यापारा हाती उसंतू दिहाना राती तैसियाची पाती जुंपीजे तो कर्मजडाच्या ठाई किंबहुना होय देही जो रजो वृत्तीच्या डोही बुडोनी निमे मग तैसाची पुढती रजसत्व वृत्ती गिळोनी ये उन्नती तमो गुण तैची जिये लिंगे देहींची सबाह्य सांगे तिये परिस चांगे श्रोत्र बळे तरी होय ऐसे मन जैसे रविचंद्रहीन रात्रीचे का गगन अवसेची तैसे अंतर असोस होय स्फूर्तिहीन उद्वस विचाराची भाष हारपे तै बुद्धी मेचविना धोंडी हा ठायवरी मवाळे सांडी आठवो देश धडी जाला दिसे अविवेकाची निमाजे सबाह्य शरीर गाजे एकलेने घेपे दीजे मौढ्य तेथ आचार भंगाची हाडे रूपती इंद्रिया पुढे मरे जरी तेणे कडे क्रिया जाय पै आणि कही एक दिसे जे दुष्कृती चित्त उल्हासे आंधारी देखणे जैसे डुडुळाचे तैसे निषिद्धाचे निनावे भलतेही भरे हावे तिये विषयी धावे घेती करणे मदिरा न घेता डुले सन्निपाते वीण बरळे निष्प्रेमेची भुले पिसे जैसे चित्त तरी गेले आहे परी उन्मनी ते नोहे ऐसे माल्हा तिजे मोहे माझिरेनी किंबहुना ऐसैसी ये चिन्हे तमपोशी जै वाढे आयतीसी आपुलिया आणि हेची होय प्रसंगे मरणाचे जरी पडे खागे तरी ते तुले निरिगे तमेसी तो राई राई पण बीजी साठवून या अंगत्यजी मग विरूढे तै दुजी गोठी आहे पै होऊनी दीपकलिका एरू आगी विझोका का जेथ लागे तेथ असका
तोची आहे म्हणून तमाची लोथे बांधोनिया संकल्पाते देह जायते मागवते तमाचेची होय आता काय येणे बहुवे जो तमो वृद्धी मृत्यू आहे तो पशु का पक्षी होये झाड का कृमी कर्मण सुकृतस्याहु सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःख मज्ञानं तमसः फलम् येणेच पै कारणे जे निपजे सत्वगुणे ते सुकृत ऐसे म्हणे श्रौत समो म्हणोनी तया निर्मळा सुखज्ञानी सरळा अपूर्वई फळा सात्विकते मग राजसाजिया क्रिया तया इंद्रावणी फळलिया जे सुखी चितारुनिया फळती दुःखी का निंबोळीची पिक वरी गोड आत विख तैसे ते राजस देख क्रिया फळ तामस कर्म जितुके अज्ञान फळेची पिकी विषयांकुर विखे जिया परी सत्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च प्रमादमोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च म्हणोनी बारे अर्जुना एथ सत्वची हेतु ज्ञाना जैसा का दिनमाना सूर्य हा पै आणि तैसेची हे जाण लोभासी रजकारण आपुले विस्मरण अद्वैता जेवी मोह अज्ञान प्रमादा यया मैळेया दोषवृंदा पुढती पुढती प्रबुद्धा तमची मूळ ऐसे विचाराचा डोळा तिन्ही गुण वेग वेगळा दाविले जैसा आवळा तळहातींचा रजतमे दोन्ही देखिली प्रौढ पतनी सत्वा वाचूनी नाणी ज्ञानाकडे म्हणूनी सात्विक वृत्ती एक झाली गा जन्मव्रती सर्वत्यागे चतुर्थी भक्ती जैसी ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः तैसे सत्वाचे नटनाचे असणे गाणे जयांचे ते तनुत्यागी स्वर्गीचे राय होती याची परी रजे जिही आजीजे मरीजे तिही मनुष्य होईजे मृत्यू लोकी तेथ सुख दुःखाचे खिचटे जेविजे एकेची ताटे जेथ ये मरण वाटे पडिले नुठी आणि तयाची स्थिती तमी जे वाढोनी निमती भोगक्षमी ते घेती नरक भूमी मूळपत्र एवं वस्तूची या सत्ता त्रिगुणासी पंडुसुता दाविली सकारणता आघवीची पै वस्तू वस्तुत्वे असिके ते आपण पे गुणासारिखे
देखोनी कार्य विशेखे अनुकरेगा जैसे का स्वप्नीचे निराजे जै परचक्र देखिजे तै हारी जैत होईजे आपण पाची तैसे मध्योर्ध्व अध हे जे गुणवृत्ती भेद ते दृष्टी वाचून शुद्ध वस्तुची असे नान्यं गुणेभ्यः कर्तारै यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति परी ही वाहणी असो तरी तुझ आन न दिसो परिसे ते सांगतसो मागील गोठी तरी ऐसे जाणिजे सामर्थ्ये तिन्ही सहजे होती देह व्याजे गुणची हे इंधनाची नि आकारे अग्नि जैसा अवतरे का आंगवे तरुवरे भूमी रसू नाना दह्यांची निमिषे परिणमे दूधची जैसे का मूर्त होयऊसे गोडी जीवी तैसे ही स्वांतःकरण देहची होती त्रिगुण म्हणूनी बंधासी कारण घडे कीर परिचोज हे धनुर्धरा जी एवढा हा गुंफिरा मोक्षाचा संसारा उणानो हे त्रिगुण आपुलाले निधर्मे देहीचे माघुत साऊमे चाळिताही न खोमे गुणातीतता ऐसी मुक्ती असे सहज ते आता परिसवू तुझ जे तू ज्ञानांबुज द्विरे फुकी आणि गुणी गुणाजोगे चैतन्य नोहे मागे बोलिलो ते खागे ते मीची हे तरी पार्था जै ऐसे बोधलेनी जीवे दिसे स्वप्न का जैसे चेईलेनी ना तरी आपण जळी बिंबलो तिरोनी न्याहळी चळण होता कल्लोळी अनेकधा का नटले निलाघवे नटू जैसा न झकवे तैसे गुणजात देखावे न होनिया पै ऋतुत्रय आकाशे धरोनिया ही जैसे नेदिजेची येवो वोसे वेगळेपणा तैसे गुणी गुणा परवते जी आपण पे असे आयते तिये अहम बैसे अहंते मूळकेचिये पै तेथून मग पाहता म्हणे साक्षी मी अकर्ता हे गुणाची क्रिया जाता नियोजित सत्वरजतमांचा भेदी पसरू कर्माचा होत असे तो गुणांचा विकारू हा यया माझी मी ऐसा वनी का वसंतू जैसा वनलक्ष्मी विलासा हेतू भूत का तारांगणी लोपावे सूर्यकांती उद्दीपावे कमळी विकासावे जावे तमे ये कोणाची काजे कही सवितिया जैसी नाही तैसा अकर्ता मी देही सत्ता रूप मी दाऊनी गुण देखे गुणता हे मिया पोखे ययाचे निश्चेखे उरेते मी
ऐसे निविवेकी जया उदो होय धनंजया ये गुणातीतत्वतया अर्थपंथे गुणानेता नतीत्यत्रीन् देही देह समुद्भवान् जन्म मृत्यु जरा दुःखैर् विमुक्तो मृतमश्नुते आता निर्गुण असे आणिक ते तो जाणे अचूक जे ज्ञाने केले टीक तयाची वरी किंबहुना पंडुसुता ऐसी तो माझी सत्ता पावे जैसी सरिता सिंधुत्वगा नळिकेवरुनी उठिला जैसा शुकशाखे बैसला तैसा मूळ अहंते वेठिला तो मी म्हणोनी अगा अज्ञानाची या निदा जो घोरत होता बदबदा तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चेला की पै बुद्धी भेदाचा आरिसा तया हातोनी पडिला वीरेशा म्हणोनी प्रतिमुखा भासा मुकला तो देहाभिमानाचा वारा आता वाजो ठेला वीरा तै ऐक्यवीची सागरा जीवेशा हे म्हणोनी सद्भावेसी प्राप्ती पाविजे तेणे सरिसी वर्षांती आकाशी घनजात जेवी तेवी मी होऊनी निरुता मग देहीची ये असता नागवे देह संभूता गुणासी तो जैसा भिंगाचे निघरे दीप प्रकाशू नावरे कान विझेची सागरे वडवा नळू तैसा आला गेला गुणांचा बोधू न मैळे तयाचा तो देही जैसा व्योमींचा चंद्रजळी तिन्ही गुण आपुलालिये प्रौढी देही नाचविती भागडी तो पाहोही न धाडी अहंते ते हा ठायवरी नेहटोनी ठेला अंतरी आता कायवर्ते शरीरी हेही नेणे सांडूनी आंगीची खोळी सर्परिगालिया पाताळी ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले का सौरभ्य जीर्णो जैसा अमोदू मिळोनी जाया आकाशा माघारा कमळकोशा नये चितो पै स्वरूप समरसे ऐक्यगा जाले तैसे तीर्थ किंधर्म हे कैसे नेणे देह म्हणोनी जन्म जरा मरण इत्यादी जे साही गुण ते देहीची ठेले कारण नाही तया घटाचिया खापरिया घटभंगी फेडिलिया महदाकाश अपैसया जालेची असे तैसी देह बुद्धी जाये जै आपण पा आठव होई तै आन काही आहे ते वाचुनी येणे थोर बोधलेपणे तयासी गा देही असणे म्हणूनी तो मी म्हणे गुणातीत यया देवाची बोला पार्थू अतिसुखावला मेघे संबोखिला मोरू जैसा अर्जुन उवाच कैर्लिंगै स्त्रीन् गुणानेता नतीतो भवति प्रभो
किमाचारः कथञ्चैतां स्त्रीन् गुणानतिवर्तते। तेणे तोषे वीरपुसे जी कोणी चिन्ही तो दिसे। जया माजी वसे ऐसा बोधू तो निर्गुण काय आचरे। कैसे निगुण निस्तरे हे सांगिजो माहेरे कृपेचेनी। यया अर्जुनाची या प्रश्ना तो षड्गुणांचा राणा। परिहारू आकरणा बोलतू असे। म्हणे पार्था तुझी नवाई हे एतुलीची पुससी काई। ते नामची तया पाही सत्य लटिके। गुणातीत जया नावे तो गुणाधीन तरी नव्हे। ना होय तरी नागवे गुणायया। परी अधीन का नागवे हेची कैसे निजाणावे। गुणांची ये रवरवे माझी असता। हा संदेह जरी वाहसी तरी सुखे पुसो लाहसी। परिस आता तयासी रूप करू। श्री भगवान वाच प्रकाशंच प्रवृत्तिंच मोहमेव च पांडव। न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति। तरी रजाचे निमाजे देही कर्माची आणोजे। प्रवृत्ती जै घेईजे वेटाळुनी। तै मीची का कर्मठ ऐसा नये श्रीमाठ। का दरिद्रलिये बुद्धिवीट तोही नाही। अथवा सत्वेची अधिके जै सर्वेंद्रियी ज्ञान फाके। तै सुविद्यता तोखे उभजे ही ना। का वाढिन्नले नितमे न गिळिजेची मोह भ्रमे। तै अज्ञानत्वे नश्रमे घेणे ही नाही। पै मोहाच्या अवसरी ज्ञानाची चाड न धरी। ज्ञाने कर्मे नादरी होता न दुःखी। सायं प्रातर मध्यान्हा या तिन्ही काळांची गणना। नाही जीवी तपना तैसा असे। तया वेगळाची काय प्रकाशे ज्ञानित्व यावे असे। कायी जळार्णव पाऊसे साजा होय। ना प्रवर्तले निकर्मे कर्मठत्व तया कागमे। सांगे हिमवंतो हिमे कापे काई। ना तरी मोह आलिया काई पा ज्ञाना मुकी जैल तया। होमा आगे ते उन्हाळेया जाळवत असे। उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते। गुणावर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते। तैसे गुणागुण कार्य हे आघवेची आपण आहे। म्हणून एकेकानो हे तडा तोडी। एवढे गा प्रतीती तो देहा आलासे वस्ती। वाटे जाता गुंती माझी जैसा। तो जिणताना हारवी तैसा गुण नव्हे ना करवी। जैसी का श्रोणवी संग्रामीची। का शरीरा आतील प्राणू
घरी आतिथ्याचा ब्राह्मणू, नाना चोहटाचा स्थाणू, उदासू जैसा आणि गुणाचा यावा जावा, ढळे चळे ना पांडवा, मृगजळाचा हेलावा, मेरू जैसा. हे बहुत काही बोलिजे, व्योम वारेने न वचिजे, का सूर्य ना गिळिजे अंधकारे, स्वप्न का गाजियापदी, जागतया ते न सिंतरी, गुणी तैसा अवधारी, न बंधिजे तो. गुणासी किरणातुडे, परी दुरुनी जै पाहे कोडे, तै गुण दोष साई खडे, सभ्यो जैसा. सत्कर्मे सात्विकी, रजते रजो विषयकी, तममोहादिकी वर्तत असे. परिसतयाची गा सत्ता, होती गुणक्रिया समस्ता, हे पुढे जाणे सविता, लौकिका जीवी. समुद्राची भरती, सोमकांतची द्रवती, कुमुदे विकासती, चंद्रू तो उगा, का वाराची वाजे विझे, गगने निश्चळ असिजे, तैसा गुणाची गजबजे, डोले नाजो. अर्जुना येणे लक्षणे, तो गुणाती तू जाणणे, परिस आता आचरणे, तयाची जी. समदुःख सुख स्वस्थ, समलोष्टाश्मकांचनः, तुल्यप्रिया प्रियो धीरस्, तुल्यनिंदात्मसंस्तुतिः. तरी वस्त्रासी पाठी पोटी, नाही सुता वाचून किरीटी, ऐसे सुये दिठी, चराचर मद्रूपे. म्हणून सुख दुःखा सरिसे, कांटाळे आचरे ऐसे, रिपुभक्ता जैसे हरीचे देणे. एरवी तरी सहजे, सुख दुःख तैची सेविजे, देह जळे होईजे, मासोळी जै. आता ते तवतेने सांडिले, आहे स्वस्वरूपे सिंची मांडिले, सस्यांती निवडिले बीज जैसे. का ओघ सांडून गांग, रिघोनी समुद्राची आंग, निस्तरली लगबग खळाळाची. तेवी आपण पाची जया, वस्ती झाली गा धनंजया, तया देही अपैसया, सुख तैसे दुःख. रात्री तैसे पाहले, हे धारणा जीवी एक झाले, आत्मा राम देही आतले, द्वंद्व तैसे. पैन निद्रिताची आंगेशी, साप तैशी उर्वशी, तेवी स्वस्वरूपस्था सरिशी, देही द्वंद्वे. म्हणून तयाच्या ठाई, शेणा सोनया विशेष नाही, रत्ना गुंडी या काही, नेणिजे भेदू. घरा येऊ पाच स्वर्ग, का वरी पडो वाघ, परी आत्मबुद्धीसी भंग, कदा नोहे. निवटले न उपवडे, जाळिनले न विरूढे, साम्य बुद्धी न मोडे, तया परी. हा ब्रह्मा ऐसे निस्तविजो, का नीच म्हणून निंदिजो, परी नेणे जळो विझो, राखोंडी जैसी.
तैसी निंदा आणि स्तुती, नये कोण्हेची व्यक्ती, नाही अंधारी कावाती सूर्या घरी, मानापमानयोस्तुल्यस तुल्यो मित्रारिपक्षयोः, सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्यते। ईश्वर म्हणोनी पूजिला, का चोरू म्हणोनी गांजिला, वृषगजी वेढिला केला रावो, का सुहृद पासी आले, अथवा वैरी वरपडे झाले, परी नेणे राती पाहाले तेज जीवी, साही ऋतू येता आकाशे, लिंपिजे चिना जैसे, तेवी वैषम्य मानसे जाणिजे ना, आणि कही एकू पाही आचारू तयाच्या ठाई, तरी व्यापारासी नाही जाले दिसे, सर्वारंभा उटकले प्रवृत्तीचे तीर्थ मावळले, जळती गा कर्मफळे ते तो आगी, दृष्टा दृष्टाची निनावे, भावची जीवी नुगवे, सेवी जे का स्वभावे पैठे होय, सुखे नाशिणे पाषाणू का जेणे माने, तैसी सांडी मांडी मने वर्जिली असे, आता किती हा विस्तारू, जाणे ऐसा आचारू, जया ते तोची साचारू, गुणाती तू, गुणाते अतिक्रमणे, घडी उपाये जेणे, तो आता आईक म्हणे श्री कृष्णनाथू, मांचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते, सगुणान् समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते, तरी व्यभिचार रहित चित्ते भक्तियोगे माते, सेवी तो गुणाते जाकळू शके, तरी कोण मी कैसी भक्ती, अव्यभिचारा काय व्यक्ती, हे आघवीची निवृत्ती हो आवी लागे, तरी पार्था परीसा मी तव इथ ऐसा, रत्नी किळाओ जैसा रत्नची कीतो, का द्रवपणाची नीर अवकाशाची अंबर, गोडी तीची साखर आन नाही, वन्ही तीची ज्वाळ, दळाची नाव कमळ, रुखतेची डाळ फळादिक, आगा हिमजी आकर्षले, तेची हिमवंत जीवी झाले, नाना दूध मुराले तेची दही, तैसे विश्व येणे नावे, हे मीची पै आघवे, घेई चंद्रबिंब सोलावे, न लगे जीवी, घृताचे थिजलेपण, न मोडिता घृतची जाण, का नाटिता काकण सोनेची ते, न उकलिता पटू तंतुची असे स्पष्टू, न विरविता घटू मृत्तिका जीवी, म्हणोनी विश्वपण जावे, मग ते माती घेयावे, तैसा नव्हे आघवे सकटची मी, ऐसे निमाते जाणिजे, ते अव्यभिचारी भक्ती म्हणिजे, इथ भेद काही देखिजे,
तरी व्यभिचारू तो या कारणे भेदाते सांडूनी अभेदे चित्ते आपणा सकट माते जाणावे गा पार्था सोनियाची टीका सोनियासी लागली देखा तैसे आपण पे आणिका मानावे ना तेजाचा तेजवनी निघाला परी तेजीची असे लागला तया रश्मी ऐसा भला बोधू हो आवा पै परमाणु भूतळी हिमकणू हिमाचळी मज माझी न्याहाळी अहम तैसे हो का तरंगू लहानू परी सिंधूसी नाही भिन्नू तैसा ईश्वरी मी आणू नोहेची मा ऐसे निबा समरसे दृष्टी जी उल्हासे ते भक्ती पै ऐसे आम्ही म्हणो आणि ज्ञानाचे सांगावे इयेची दृष्टी नावे योगाचे ही आघवे सर्वस्व हे सिंधू आणि जलधरा माझी लागली अखंड धारा तैसी वृत्ती वीरा प्रवर्तेते का कुहेसी आकाशा तोंडी सांदा नाही जैसा तो परमपुरुषी तैसा एकवटेगा प्रतिबिंबवनी बिंबवरी प्रभेची जैसी उजरी ती सोहम वृत्ती अवधारी तैसी होय ऐसे निमग परस्परे ती सोहम वृत्ती जै अवतरे तैतियेही सकट सरे अपैसया जैसा सैंधवाचा रवा सिंधू माझी पांडवा विराले या विरवावा हेही ठाके ना तरी जाळूनी तृण वन्ही ही विझे आपण तैसे भेदू नाशुनी जाण ज्ञानही नुरे माझे पैलपण जाये भक्त हे ऐलपण ठाये अनादि ऐक्य जी आहे तेची निवडे आता गुणाते तो किरीटी जिणे या नवती गोष्टी जी एकपणा ही मिठी पडो सरली किंबहुना ऐसी दशा ते ब्रह्मत्वगा सुदंशा हे तो पावे जो ऐसा माते भजे पुढती इही लिंगी भक्तू जो माझा जगी हे ब्रह्मता तया लागी पतिव्रता जैसे गंगेची निवोघे डळमळीत जळजे निघे सिंधूपद तया जोगे आन नाही तैसा ज्ञानाची आदिठी जो माते सेवी किरीटी तो होय ब्रह्मतीच्या मुकुटी चूडा रत्न यया ब्रह्मत्वासीची पार्था सायोज्य ऐसी व्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थुगा परी माझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान तीथ मी हन साधन गमे न हो तरी झणी ऐसे तुझ्या चित्ती पैसे पै ब्रह्म आन नसे मी वाचुनी ब्रह्मणो हि प्रतिष्ठाः ममृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकान्तिकस्य च इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु।
श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु। अगा ब्रह्मया नावा अभिप्रायो मी पांडवा, मीची बोली जी आघवा शब्दी इही। पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नव्हती स्वर्मा, तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही। आगा नित्य जे निष्कंप अनावृत धर्म रूप, सुख जे उमप अद्वितीय। विवेकू आपले काम सारून ठाके जे धाम, निष्कर्षाचे निस्सीम किंबहुनामी। ऐसे से हो अवधारा तो अनन्याचा सोयरा, सांगत से वीरा पार्थासी। इथ धृतराष्ट्र म्हणे संजया हे तू ते कोणे, कुसले निवीण वायाणे का बोलसी। माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी, एरोजी मी म्हणे सांडी गोठी या। संजयो विस्मयो मानसी आहा करुणी रसरसी, म्हणे कैसे पा देवेसी द्वंद्वयया। तरी तो कृपाळू तुष्टो यया विवेकू हा घोटो, मोहाचा फिटो महारोगू। संजयो ऐसे चिंतिता संवादू तो सांभाळिता, हरिखाचा येतो चित्ता महापूर। म्हणून आता येणे उल्हासाचे अवतरणे, श्रीकृष्णाचे बोलणे सांगी जाईल। तया अक्षरा आतील भावो पाववीन मी तुमचा ठावो। आईका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा। इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ पंचदशोऽध्यायः। आता हृदय हे आपुले चौफाळूनिया भले, वरी बैसं पाऊले श्री गुरूंची। ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी, भरोनिया पुष्पांजुळी अर्घ्यो देवो। अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ, ते लागले से अबोट चंदनाचे। प्रेमाचे निभांगारे निर्वाळूनी नूपुरे, लेववू सुकुमारे पदेतिये। घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी, तिये घालू जोडी आंगोळिया। आनंदामोद बहळ सात्विकाचे मुकुळ, ते उमलले अष्टदळ ठेवून वरी। तेथे अहं हा धूप जाळू, नाहं तेजे ओवाळू। सामरस्ये पोटाळू निरंतर, माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेवू श्री गुरुचरण। करू भोग मोक्ष निंबलोण पायातया, या श्री गुरुचरण सेवा
हो पात्रतया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे ब्रह्मीचे विसवणेवरी उन्मेख लाहे उजरी जीवाचे ते इये करी सुधा सिंधू पूर्णचंद्राची या कोडी वक्तृत्वा घापे कुरोंडी तैसी आणि गोडी अक्षराते सूर्ये अधिष्ठिली प्राची जगा राणी वदी प्रकाशाची तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे ऐसा बोलू देखिजे जीणे दैवे श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी तैसी सासिन्नली बरवी वाचा वल्ली ठावो न पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा तो देवो होय शब्दाचा चमत्कारू जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासी ही जे नागवे ते अगोचर फावे गोठी माझी एवढे एक सौभग वळघे वाचेचे आंग श्री गुरुपाद पद्म पराग लाहे जैका तरी बहु बोलू काई आजी ते आनी ठाई माते वाचून नाही ज्ञान देवो म्हणे जे तान्हे निमिया अपत्ये आणि माझे गुरु एक लवते म्हणून कृपेसी एक हाते जाले तिये पहा पा भरोवरी आघवी मेघ चातकासी रिचवी मज लागी गोसावी तैसे केले म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले होय अदृष्ट आपैते तै वाळूची रत्न परते उजू आयुष्य तै मारिते लोभू करी आधणी घातलिया हरळ होती अमृताची तांदूळ जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथू तया परी श्री गुरु करीती जै अंगीकारू तै होऊन ठाके संसारू मोक्षमय आघवा पहा पा श्री नारायणे तया पांडवांचे उणे की जे चिना पुराणे विश्ववंद्ये तैसे श्री निवृत्ती राजे अज्ञानपण हे माझे आणिले ओजे ज्ञानाची परी हे असो आता प्रेम रुळतसे बोलता के गुरु गौरव वर्णिता उन्मेष असे आता तेणेची पसाये तुम्हा संतांचे मी पाये ओळगेन अभिप्राये गीतेचेनी तरी तोची प्रस्तुती 14व्या अध्यायाच्या अंती निर्णयो कैवल्यपती ऐसा केला जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थू मुक्ती जैसा शतमख संपत्ती स्वर्गीची का शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आणू नोहे नाना सूर्याचा प्रकाशू लाहे जीवी डोळसू तेमी ज्ञानेची सौरसू
मोक्षाचा तो तरी तया ज्ञाना लागी कवणपा योग्यता आंगी हे पाहता जगी देखिला एकू जे पाताळीचे ही निधान दावी लकीर अंजन परी हो आवे लोचन पायाळाचे तैसे मोक्ष देईल ज्ञान येथे कीर नाही आन परी ते चिथारे ऐसे मन शुद्ध हो आवे तरी विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगणेची नाही हे विचारूनी ठाई ठेविले देवे आता विरक्तीची कवण परी जी येऊन मनाते वरी हे सर्वज्ञ श्रीहरी देखिले असे जे विषय रांधिली रससोयी जै जीवनारा ठाऊवी होई तै तो ताटकी सांडून जाये जया परी तैसी संसारा या समस्ता जाणिजे जै अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे आता अनित्यत्वया कैसे तेची वृक्षाकार मिशे सांगी जत असे विश्वेशे पंचदशी उपडिले कवतिके झाड येरी मोहरा ठाके ते वेगे जैसे सुके तैसे हे नोहे या ते एके परी रूपकाचिया कुसरी सारी तसे वारी संसाराची करूनी संसार वावो स्वरूपी अहंते ठावो हो आवया अध्यावो 15 आता हेची आघवे ग्रंथ गर्भीची सांगावे उपलविजेल जीवे आकर्णिजे तरी महानंद समुद्र जो पूर्ण पूर्णिमा चंद्र तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे अगापै पंडुकुमरा एता स्वरूपाची या घरा करी तसे आडवारा विश्वाभासू जो तो हा जगडंबरू नो हे इथ संसारू हा जाणिजे महातरू हावला असे परी एरा रुखा सारिखा हा तळी मुळे वरी शाखा तैसा नोहे म्हणून लेखा नयेची कवणा आगी का कुऱ्हाडी होय रे गावा जरी बुडी तरी हो का भलते वढी वरीची लवाढी जी तुटलिया मुळापाशी उलंडील का शाखाशी परी तैशी गोठी कायशी हा सोपा नव्हे अर्जुना हे कवतिक सांगता असे अलौकिक जी वाढी अधोमुख रुखायया जैसा भानु उंची नेणोके रश्मी जाळ तळी फाके संसार हे कावरुखे झाड तैसे आणि आथी नाथी तितुके रुंधले असे येणेची एके कल्पांतीचे निउदके व्योम जैसे कारवीच्या अस्तमानी अंधारे निकोंदे रजनी तैसा हाची गगनी मांडला असे यया फळना चुंबिता फूलना तुरंबिता जे काही पंडुसुता ते रुखोची हा ऊर्ध्वमूळ आहे परी उन्मूळीला नोहे येणेची हा होये शाडवळुगा आणि ऊर्ध्वमूळ ऐसे निगदिले कीर असे
परी आधीही असोसे मूळे यया प्रबळला चौमेरी पिंपळा का वडाची आपरी जी पारंबिया माझारी डहाळिया असती तेवीची गा धनंजया संसार तरुयया अधींची आथी खांदिया हेही नाही तरी ऊर्ध्वाही कडे शाखांची मांदोडे दिसता ती अपाडे सासिन्नले जाली गगनची पावेलिये का वारा मांडला रुखाची नि आये नाना अवस्थात्रये उदयला असे ऐसा हा एकू विश्वाकार विटंकू उदयला जाण रुखू ऊर्ध्व मूळू आता ऊर्ध्वया कवण येथे मूळ ते किं लक्षण का अधोमुखपण शाखा कैसिया अथवा द्रुमायया अधीजिया मूळिया तिया कोण कैसिया ऊर्ध्व शाखा आणि अश्वत्थू हा ऐसी प्रसिद्धी कायसी आत्मविद विलासी निर्णयो केला हे आघवेची बरवे तुझी ये प्रतीतीसी फावे तैसे निसांगो सोलिवे विन्यासे गा परी ऐके गा शुभगा हा प्रसंगू असे तुझची जोगा कानची करी हो सर्वांगा ही आथिलिया ऐसे प्रेमरसे सुरफुरे बोलिने जव यादव वीरे तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले देव निरूपिती तेथे कुले एवढे श्रोते पण फाकले जैसे आकाशा खेव पसरिले दाही दिशी श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा म्हणूनी घोटू भरो पाहे एकसरा अवघेयाचा ऐसी सोय सांडूनी खवळिली आवडी अर्जुनी देवे देखिली तीर्थ जाले निसुखे केली कुरवंडी तया श्री भगवान वाच ऊर्ध्वमूलमधः शाख मश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय।